ते करूया का. हे मी इतक्या गोष्टी त्यांच्याकडनं ऐकल्या आणि ते ना एक असं रुचतं ना. आपण कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ज्याला म्हणतो त्या अनुभवात ते असं रुजत जाणं तुमच्यामध्ये. नंतर प्रलमयेकरांचं काळोखाच्या सावल्या नाटक केलं होतं. लहान होते तेव्हा मी, अशीच 11वीत वगैरे होते आणि तिकडे प्रलम बरोबर खूप छान गप्पा व्हायच्या. अतिशय हुशार व्यक्तिमत्व, लेखन त्यांचं इतकं सुंदर. मी तेच म्हणते, लेखक ह्यांना म्हणायचं, हे खरे लेखक सगळे. तर प्रलय इतकं छान छान गोष्टी सांगायच्या आणि मला असं वाटायचं की यांनी कसं लिहिलं असेल, हे कसं केलं असेल. कारण जेव्हा तुम्ही लिखाण करता ना तेव्हा तुम्हाला अनुभव लागतो, मग तो स्वानुभवच असायला पाहिजे असं नाहीये की एखादी गोष्ट, घटना कोणाच्या आयुष्यात वाईट घडलेली मी लिहून काढली याचा अर्थ तो माझा अनुभव आहे असं नाहीये. तो कोणाचा तरी आहे, पण कोणीतरी तुमच्या बरोबर तो शेअर केलाय किंवा तुम्ही तो कुठेतरी वाचलाय आणि तुम्ही ते फील केलं आहे. मी अनुभव नाही म्हणत, पण ते फील केलं आहे की अरे तेव्हा हे असं झालं तर काय होईल आणि मग काय 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 घडू शकतं, हे प्रत्येकाच्या डोक्यात येतं. आणि तेच सगळं इन्स्पिरेशन असेल कदाचित. म्हणजे मी इतका कधी असा विचार नाही केला. हे जसं अवंतिका करताना त्यांच्यातले ते डिस्कशन्स, ती इतकी सगळी डोक्यात बसली होती ना की जसं मी म्हणाले की स्क्रीन प्ले काय हे कधीच माहित नव्हतं. हे सिरियल करत करत शिकले. मग सिनेमा पाहताना असं होतं की अच्छा हे असं असतं, हे असं असतं, हे असं असतं. म्हणजे जेव्हा मी जोगवा केला आणि जेव्हा तो सिनेमा पाहिला अख्खा, तेव्हा असं झालं की किती सुंदर तो सिनेमा बनवला आहे. डिरेक्टर म्हणून केवढं काम आहे. आणि आधी तर ते उतरवलं जातं ना. संजय पाटील सरांनी आधी तो सिनेमा लिहिला, त्यानंतर तो कोणीतरी डिरेक्ट केला, त्यात आम्ही कामं केली आणि मग सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. मग बीजीआय म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक आहे, त्याच्यातली गाणी आहे, त्यातले संवाद असो किंवा एडिट असो, व्हॉट एव्हर इट इज, इट्स एक कॉम्बिनेशन. ते किती सुंदर झालं.